गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे 4,000 पेक्षा अधिक ठराव आहेत। त्यामध्ये शिवसेनेचा वाटा 1,500 पेक्षा अधिक ठरावांचा असेल। महायुतीमध्ये अजूनही काही नेत्यांचे गट सहभागी होत असल्याने गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती एकतर्फी विजय मिळवेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला। धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आज शिवसेनेचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेचा मेळावा धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात पार पडला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते। माजी संचालक चेतन नरके यांनी भाजपला पाठिंबा दिलाय, तर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी यापूर्वीच शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आहे। आजच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणं झाली। प्रत्येक नेत्यानं आपल्या तालुक्यातून गोकुळच्या निवडणुकीसाठी किती ठराव देणार याची आकडेवारी जाहीर केली। मेळाव्यानंतर नामदार आबिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गोकुळच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 1,500 पेक्षा अधिक ठराव दाखल केले जातील, तर महायुतीमधील सर्व पक्षांकडून 4,000 पेक्षा अधिक ठराव दाखल होतील। त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल आणि महायुतीकडे गोकुळची सत्ता निर्विवादपणे येईल असा विश्वास नामदार आबिटकर यांनी व्यक्त केला। गोकुळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने एक मजबूत संघटन करून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जाऊ। यड्रावकर साहेबांची भूमिका जी आहे किंवा भूमिका म्हणण्यापेक्षा त्यांचं जे भाषण होतं त्यातला जर संदर्भ लक्षात घेतला तर एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दुसऱ्या बाजूला शिवसेना, तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यानंतर परत जनसुराज्य पक्ष, या चारही पक्षांकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ठराव गोळा होत आहेत आणि एकूण चित्र बघितल्यानंतर निश्चितपणे 4,000 तरी आपण पोहोचू। म्हणजे निवडणूक एकतर्फी होईल अशा पद्धतीचं चित्र आजच्या घडीला महायुतीसाठी आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याचं भाकीत केलं होतं। हा धागा पकडून नामदार आबिटकर यांनी आमदार सतेज पाटील यांच्या महाविकास आघाडी पॅनलचं आपल्याला आव्हान वाटत नाही असं स्पष्ट केलं। या मेळाव्यानंतर शिवसेनेनं मिरवणूक काढून सर्व ठराव सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या कार्यालयात सादर केले।